ज्या दिवशी शिवाजी महाराजांच्या जयंतीला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळेल ना, त्यावेळेला महाराष्ट्राचं नावलौकिक केवळ हिंदुस्थानात नाही, जगभरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला अभिमानाने नाही स्वाभिमानाने एक गोष्ट जातं. आता पुढे आली 19 फेब्रुवारी. आम्ही शिवजयंती करतो यात नवल नाही हो. अख्ख्या पुण्यात होईल, महाराष्ट्रात होईल, दिल्लीत होईल, आग्र्याला होईल, यात नवल नाही. शिवाजी महाराजांची कीर्ती मला तुम्हाला सांगायची आहे. महाराजांची कीर्ती एवढी पसरली, गेल्या वर्षीची 19 फेब्रुवारीची शिवजयंती विश्वातल्या 117 देशात साजरी झाली. हा या महाराष्ट्राच्या मातीतला सगळ्यात मोठा गौरव आहे. याच्यापेक्षा मोठा गौरव होऊ शकत नाही. इथली माणसं आमची कोणी सांगायला गेलं नव्हते की आमच्या राजाची जयंती करा म्हणून. आज शिवाजी राजाची कीर्ती 118 देशात पोहोचली, 17 देशात पोहोचली. एक दिवस असा असेल सर्व जगामध्ये शिवाजी राजाची जयंती साजरी झालेली असेल. कदाचित आपण पाहायला नसू, पण मरावे परी कीर्तिरूपे उरावे. शिवाजी रात्र दिवस युद्धाचा प्रसंग, रात्र दिन युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. मागे जग मन जग Oh
वारू येवोनिया नित्य नित्य येवोनिया नित्य 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 वारू येवोनिया नित्य नित्य वारू जीवागी नमोद गणती आगोद जीवागी आगोद विठ्ठल बाह्य जगाने मन जीवा हे अगोज पडती आघात हे ओणिया नित्य नित्य वारो तुका म्हणे तुझ्या नामाचे आवळे अवघे काळे केले तोंड जीवा हे अगोज पडती आघात हे ओणिया नित्य नित्य वारो पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतान अरे दुसरे चरणा संतान दुसरे चरणा संतान त्यांच्या कृपा कधे जाविता
सुधा चरणावरी ठेवून माता साष्टांग्यात दंडवत कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे पायी माझे दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुमच्या पाया कृपाळू धार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वरंवार लढिवाळ नामा विठोबाचा दास तयाच्या चरणास साष्टांग दंडवत सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये धर्मरक्षावयावतारके से जिजाऊदरी तो शिवप्रभू शिवनेरी गडावरी तयाच्या चरणकमळी साष्टांग दंडवत करीतसे विठाला रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जगाने मन जीवा ही अगोज पडती आघात हे होण्या नित्य नित्यवारो तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे अवघे यांचे काळे केले तोंड जीवा ही अगोज पडती आघात हे होण्या नित्य नित्यवारो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचं शिरोमणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचे गुरु विश्वंदनी जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी सभेसाठी निवडलेला आहे विठाला सभेला आरंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार गेल्या अनेक वर्षाची असणारी आपल्या गावची ही परंपरा आणि या परंपरेच्या माध्यमातून चालू वर्षी या नामयज्ञाचा आज खऱ्या अर्थाने प्रारंभ होत आहे. आजचा दिनविशेष आज खऱ्या अर्थाने हुतात्मा दिन आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असेल का इंग्रजांना चले जाओ म्हणणारे आमचे स्वातंत्र्य सैनिक असतील, या सगळ्यांनी जे काही बलिदान दिलं या राष्ट्रासाठी या धर्मासाठी, त्या हुतात्म्यांची खऱ्या अर्थाने आज आदरांजली श्रद्धांजली वाहण्याचा आजचा दिवस म्हणून आजच्या दिवसाला हुतात्मा दिन असं संबोधलं जातं. आणि म्हणून महाराजांच्या तमाम मावळ्यांना स्वातंत्र्य सेनानींना आपण सर्वजण अंतकरणापासून श्रद्धेने श्रद्धांजली आणि आदराने आदरांजली या ठिकाणी व्यक्त करू. विठाला विठाला तद्वत गेल्या अनेक वर्षापासून ज्यांच्या कोणाच्या खांद्यावर या नामयज्ञाची धुरा असेल, ज्यांचं ज्यांचं तन मन धनाने योगदान असेल, त्या सर्वांवर खऱ्या अर्थाने भगवंताची उदंड कृपा राहावं. कारण सध्याच्या कालखंडामध्ये धर्माचं एवढं एकच व्यासपीठ शिल्लक आहे. बाकीच्या व्यासपीठावर तुम्हाला धर्माबाबत चर्चा करता येत नाही, बोलता येत नाही, ऐकता येत नाही, आणि बोलले तरी त्याला मर्यादा आहे. परंतु या व्यासपीठावर अजून तरी इथं उभं राहणाऱ्या वक्त्याला मर्यादा घालणारा कोणी जन्माला आला नाही, येणार पण नाही. कारण हे व्यासपीठ महर्षी व्यासांनी निर्माण केलं आहे, नारद मुनींनी निर्माण केलं आहे. वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार आदरणीय संत शिरोमणी नामदेव महाराजांनी हे खऱ्या अर्थाने निर्माण केलं आहे. नामदेव महाराजांपासून तर तुकोबरायांपर्यंत आमच्या सगळ्या संतांनी हे व्यासपीठ जतन केलेलं आहे. आणि त्याचा पुढचा कालखंड खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही जतन करण्यामध्ये त्या ठिकाणी कामयाब झालो. आणि म्हणून आजच्या कीर्तनाला महाराजांचं सगळा भक्ती वारकरीचा हा सगळा मेळा, सगळे छोटेसे मावळे धारकरी वारकरी आणि तुम्ही सगळी सज्जन मंडळी, अर्थात सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, पण वेळेअभावी सगळ्यांचा नामोल्लेख झाला आहे असं समजूया आणि आपण सेवेला पुढं त्या ठिकाणी सुरुवात करूया. विठाला विठाला खरं वास्तविक जगद्गुरु तुकोबरायांच्या कालखंडाचा जर थोडासा आपण विचार केला, महाराजांचे काही अभंग जर समजावून घ्यायचे असतील तर आपल्याला किमान 350 वर्ष पाठीमागत जावं लागेल. त्यापैकी असणारा आजचा हा अभंग आहे.
महाराज या अभंगाला सुरुवात करताना युद्धाची भाषा बोलतात आणि अभंगाचा शेवट भगवंताच्या नामावर त्या ठिकाणी नेऊन ठेवतात. म्हणजे युद्धाच्या परिस्थितीत, म्हणजे थोडक्यात काय, तुकोबरायांचा परमार्थ ज्या कालखंडामध्ये सफल झाला ती परिस्थिती त्यावेळची तात्कालीन परिस्थिती ही युद्धजन्य परिस्थिती होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये केवळ भगवंताच्या नामस्मरणाच्या ताकदीवर खऱ्या अर्थाने तुकोबरायांनी हा परमार्थ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुलवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्या संतांची भाषा आणि तुकोबरायांची भाषा या भाषाशैलीचा, अभंगाच्या रचनेचा, त्या एका एका अक्षराचा जर विचार केला, इतर संतांच्या गाथ्यातली जी भाषा आहे ती मवाळ आहे, पण तुकोबरायांच्या गाथ्यातली जी भाषा आहे ना ती थोडीशी जहाल आहे. हा फरक कशामुळे झाला ते सांगून जातो तुम्हाला. तुकोबरायांच्या अगोदर म्हणजे माऊलीने अनुभवराय समाधिस्थ झाल्यापासून इसवी सन 12व्या शतकापासून तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होईपर्यंत हा जो मधला काही 300-400 वर्षाचा जो कालखंड गेला, या कालखंडामध्ये सबंध हिंदुस्थानामध्ये पारतंत्र्य नावाची गोष्ट होती. मोगली आक्रमण होतं आणि सरळ आहे ते आपल्या धर्मातल्या गोष्टी त्यांना काही चालत नव्हत्या आणि म्हणून भजन कीर्तनाला जवळपास सगळीकडे बंदी घातलेली होती. कुठल्याही प्रकारे कोणाची हिंमत होत नव्हती. भजन कीर्तन लई लांबची गोष्ट, मंदिरात जाऊन देवाची पूजा करायचं सुद्धा धारिष्ट्य त्या कालखंडामध्ये राहिलेलं नव्हतं. आणि म्हणून अशा कठीण परिस्थितीमध्ये मला सांगा, अनुकूल परिस्थिती असल्यानंतर आपण सगळं काही करू शकतो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो करतो तो खरा परमार्थ आहे, लक्षात ठेवा. आता सगळं अनुकूल आहे तरी आम्ही रोज मंदिरात येतोच असं नाही. आज कीर्तन आहे डोरे बांबुरवाडीमध्ये, तरी पण सगळे कीर्तनाला आलेत असं नाही. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि विशेषतः 9 ते 11चा हा जो कीर्तनाचा टायमिंग आहे आता बऱ्याच अंशी आपल्या परिसरामध्ये बदलत आला आहे, पण आपण ही परंपरा कायम ठेवलेली आहे. आणि विशेषतः 9 ते 11च्या परिसरामध्ये जर परमार्थ तुमच्या गावात त्या ठिकाणी अवतरित होणार असेल ना, तर त्याच पिरियडमध्ये अजून एक बाया त्या ठिकाणी अवतीर्ण होत असते. तिचं नाव आहे निद्रादेवी. आता तुम्ही म्हणाली निद्रादेवी कुठून आणली तुम्ही, तर ती कुठून आली ते सांगतो तुम्हाला. प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं ज्यावेळेला युद्ध झालं, त्या युद्धामध्ये रावणाच्या अगोदर त्याचा एक भाऊ मेला. त्याचं नाव काय होतं? कुंभकर्ण. बरोबर आहे. तुम्ही 65 वर्ष कीर्तन ऐकताय त्यामुळे तुम्हाला निश्चितच त्याची जाणीव आहे. कुंभकर्ण मेला हो, पण मला सांगा, पत्नीच्या अगोदर जर पुरुष मेला तर त्याच्या पत्नीला विधवा म्हणतात, आणि पुरुषाच्या अगोदर जर पत्नी गेली तर तिला सौभाग्यवती म्हटलं जातं, अखंड सौभाग्यवती म्हटलं जातं, लक्षात ठेवा. म्हणून आता हा अगोदर गेलेला आहे कुंभकर्ण, त्याची बायको मागं राहिली. आता त्याच्या बायकोचं नाव काय? आम्हाला रावण मंदोदरी माहिती आहे, पण कुंभकर्णाच्या बायकोचं नावच माहीत नाही. त्याच्या बायकोचं नाव आहे निद्रादेवी. आता ही निद्रादेवी त्याची बायको का? त्याने खूप मोठी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाकडे. त्याला हवं होतं इंद्रासन. कुणाचं आसन पाहिजे होतं? इंद्राचं आसन, म्हणजे स्वर्गाचं राज्य पाहिजे होतं. अर्थात हे इंद्राला समजलं हा तपश्चर्या कशासाठी करतोय, याला माझं आसन मिळवायचं म्हणजे काय करायचं, देवांचं राज्य प्राप्त करायचंय. आणि एकदा जर माझं आसन याला गेलं तर आम्हाला पुन्हा आमच्या वाट्याला वनवास येणार आहे. मग याला इंद्रासन मागताच आलं नाही पाहिजे. त्यावेळेला इंद्राने सरस्वती मातेची प्रार्थना केली. सरस्वती माता इंद्राला प्रसन्न झाली आणि इंद्राला विचारलं काय आपली इच्छा आहे. म्हणले तो तपस्या करतोय ना तिथं, तो माझं आसन मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, त्याला हे माझं आसन मिळवता आलं नाही पाहिजे. ते म्हणले कसं शक्य आहे? त्याने ब्रह्मदेवाची साधना केलेली आहे. ब्रह्मदेव त्याला आज ना उद्या प्रसन्न होणार आणि ब्रह्मदेव त्याला वरदान देणार. आणि त्यांनी जर वरदान दिलं त्याच्यात काही बदल होणार नाही. अजून तरी देवांनी दिलेलं वरदान कोणाचं खोटं ठरलं नाही. मग हे कसं खोटं ठरेल? ते म्हटले सगळं ठीक आहे हो, ते मलाही माहिती आहे, तुम्ही सांगण्याची गरज नाही. मग काय करायला पाहिजे? म्हटले काही नाही, तुम्ही एक काम करा, त्यांच्या जिभेवर जागा मिळवा. कोणाच्या? कोणाच्या? तुम्ही लक्ष देऊन ऐकताय ना? हां, कुंभकर्णाच्या. आणि तो ज्या वेळेला इंद्रासन हा शब्द उच्चारायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जर त्यांच्या वाणीवर जर असाल तर त्या वाणीतून इंद्रासनाच्या ऐवजी निद्रासन हा शब्द बाहेर आला पाहिजे. सरस्वती माता म्हणाल्या हे सोपं काम आहे, हे काही फार अवघड नाही. आणि मग ज्या वेळेला त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले ना, ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने विचारलं मी तुझी तपश्चर्या पाहून, खरं तर तपश्चर्या केली तू, मी प्रसन्न आहे, काय तुला वरदान मागायचे मागून घे. हा बोलायला गेला इंद्रासन, पण मुखातून शब्द व्यक्त झाला निद्रासन.
निद्रासन शब्द व्यक्त झाल्याबरोबर ब्रह्मदेवाने विचार केला, खूप सोपं काम आहे. तात्काळ क्षणाचाही विलंब न जाऊ देता त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सांगितलं, तथास्तु, तुझ्या मनासारखंच होईल. तेव्हा जो झोपी गेला त्याला उठवायला काय काय कुठाने केले रामायण ज्यांनी पाहिले तुम्हाला माहित असेल. त्या क्षणाला त्याची सौभाग्यवती झाली निद्रादेवी. आता ही निद्रादेवी ज्यावेळेला विधवा झाली राम रावणाच्या युद्धामध्ये, हा मारला गेला, ती विधवा पत्नी प्रभू रामरायांकडे गेली. ते म्हणले, तुम्ही मला विधवा केलं. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, माझा नाईलाज होता, मला कोणाला वैधव्य आलेलं पाहायचं नाही, माझी इच्छा पण नव्हती. तसं पाहिलं तर म्हटलं हे युद्ध होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केले. अर्थात त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी दूत पाठवला. दूत कोणाला पाठवलं होतं? अंगदाला पाठवलं होतं. अंगद गेल्यानंतर अंगदाला रावणाने विचारलं, कशासाठी आला? तेव्हा अंगदाचं उत्तर लय भारी आहे. अंगद काय म्हणाले माहिती आहे का? आम्ही सोनं चोरणारा चोर पाहिला, चांदी चोरणारा चोर पाहिला, पैसे चोरणारा चोर पाहिला, पण दुसऱ्याची बायको चोरणारा चोर कसा हे बघायला आलोय म्हणले. कळलं का तुम्हाला काय म्हणले रावणाला? दुसऱ्याची बायको चोरणारा कसा चोर आहे? कारण जगाच्या पाठीवर पहिला असा चोर आहे की ज्याने दुसऱ्याची बायको चोरली. चोरली म्हणजे पळून नेली ना. मला सांगा रावणाला काय वाटलं असेल? त्याच्या दरबारात त्याची आबरू काढली ना. असं काय करता? एखाद्याच्या घरात जाऊन त्याच्या विरोधात बोलायची इतकी सोपी गोष्ट आहे का? आता त्याचा दरबार होता. बरं, ते काय रावणाचं काही सामान्य गोष्ट नव्हती हो. सगळं सोन्या नाण्याने मडलेलं होतं सगळं, आणि तिथे जाऊन त्याची निंदा करायची इतकी सोपी गोष्ट नाही. हां, ते तुकोबराय म्हणतात, येथे पाहिजे हां एऱ्या गबाळ्याचं काम. अंगदाच्या बदली दुसरं कोणाला पाठवलं तर जमलं असतं का? आपल्यापैकी एखाद्याला म्हणले असते, जाता काय? पहिली गोष्ट, जायचं एवढं सोपं नव्हतं. 100 योजन समुद्र ओलांडून जायचं होतं. सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुद्राचा वेडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा, राक्षसाचा समुदाय गाडा राक्षसाचा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसाचा, समुदाय गाडा राक्षसाचा. हो सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाढा राक्षसाचा, समुदाय गाढा राक्षसाचा. सोनियाची पुरी म्हणजे आपण त्याला तळतो ती नाही. पुरी म्हणजे नगरी, ज्याची नगरी सोन्याची होती. आता आम्ही असं 10 बाय 10चं जरी बांधायचं म्हटलं, कशाचं? सोन्याचं, तरीसुद्धा आम्हाला शक्य नाही. आता लई काहीतरी बराच लई भाव झाला असं. काही माझं त्याच्याशी फारसा काही संबंध नाही. आमच्या लाडक्या बहिणीला बऱ्यापैकी माहीत असतं. आता सध्या तुमच्याकडं माल भरपूर चालू आहे. शिंदे साहेबांची तुमच्या उदंड कृपा झाली, त्यामुळं लाडक्या बहिणी खुश आहेत सगळ्या. आणि सोन्याचा भाव आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसतो, पण यांना जर विचारलं ना, याच्यातलं पटकन कोणतरी उत्तर देणार. काहीतरी सांगतील 70-80. किती आहे आता? किती आहे? 82. एक सांगू तुम्हाला, या सोन्याने तुमचं जीवन धोक्यात आणलं बरं का. कोणत्याही माता भगिनीच्या गळ्यात किमान 2-4 तोळं माल असतो की नाही? असतो की नाही? खरं सांगा. आणि जर तुम्ही गर्दीत गेला, चोराला लई ताकद लावायची गरज आहे का? निस्ता फक्त हिसाडा द्यायचा बा, एका झटक्यात लखपती. आमच्या मंचरला स्टँडला एका महिलेचा कान कापून नेला हो चोराने. कानातलं निघलं नाही म्हणून. म्हातारी होती. म्हातारी बोंबलण्याशिवाय काय करू शकते? बरं, तुम्ही मंडळी अशा आहेत बरं का, तुम्ही जे काही तुमच्या अंगात जे काही
तुम्ही अलंकार धारण करताना मग ते मंगळसूत्र असेल, लक्ष्मी हार असेल, अजून एका हाराचं नाव लय विचित्र आहे, चपला हार. ते कोणी नाव ठेवलं कसं काय म्हणतं ते आपल्याला काही माहीत नाही बुवा. पण ते असू द्या, कुठलाही हार असू द्या, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तुम्ही ते जे काही सगळे अलंकार आहेत ना, ते आतमध्ये पदराच्या आड धरून ठेवता का वर ठेवता? खरं सांगा, का बरं? ये चोरा बघ माय का किती जा घेऊन. अहो, या पदराची ताकद लय मोठी आहे. तुमचा जो पदर आहे ना, तो लय मोठी ताकदीचा आहे. तुम्ही पहा, आपल्याकडे जेव्हा तहानं लेकरू असतं, तहान्या लेकराची परवरिश फक्त एक माऊलीच करू शकते, बाकी कोणाला जमत नाही. जी त्यासाठी माय व्हावं लागतं बुवा, लक्षात ठेवा, माय व्हावं लागतं. हां, त्यातल्या त्यात शिवाजीराजाची माय होणं सगळ्यात अवघड, बरं, सगळ्यात अवघड. सोपं काम नाही. उगाच शिवबा राजाचा छत्रपती नाही झाला. किती बारकाईने संस्कार केले असतील हो शिवाजीराजांवर. एक संस्कारातला भाग सांगून जाऊ का तुम्हाला? मी बऱ्याचशा महिला मंडळी इथं, संस्कार नावाची काय चीज आहे का सांगायचं सांगू तुम्हाला. एका आईची किंमत त्या लेकरांनी जगात निर्माण करून ठेवली आहे. म्हणून जगाच्या पाठीवर एकाच आईची जयंती साजरी होते. त्या आईचं नाव आहे जिजाऊ माँसाहेब. बाकी आपण आया झालो, मम्म्या झालो, नाही का? आता आई म्हणायची लाज वाटायला लागली लोकांना, बाबा म्हणायची लाज वाटायला लागली, वडील म्हणायची लाज वाटायला लागली. आम्हाला दाक्षिणात्य संस्कृती फार जवळची वाटायला लागली. आणि मी ठामपणे सांगतो तुम्हाला, मला सांगा, ज्यांना घरात आई म्हणतात त्यांनी फक्त हात वर करा. जाईनाच हात वर बाबा, कसं जातील? बरं, मम्मी कोणाला म्हणतात? मोकार डझनानी शेकड्यानी सापडतील मम्म्या, आणि आई सापडायची नाही. लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. जरी समजा इकडून काही हात वरती झाले, पाहिलं मी, जरी मी त्यांच्याकडे पाहत होतो, एक डोळा तुमच्याकडे ठेवला होता मी, इथून काही हात वरती झाले, आईला आई म्हणणारे आहात तुम्ही, म्हणजे अजूनही आमची संस्कृती काहीतरी थोडीफार टिकून आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्ही जरी आईला आई म्हणत असलो तरी आईला आम्ही मानाचं स्थान नाही देऊ शकलो. आम्ही आईला एकेरीत बोलतो. आईला हाक मारताना कशी मारतो आपण? ए आई, बरोबर आहे ना? आणि बाबाला जर हाक मारायची असेल तर मग म्हणता का ये बाबा, ओ बाबा म्हणता का नाही? हा फरक का हो? हा फरक का? आईने परवरिश कमी केली आणि बापाने जास्त केली असं काहीच नाही, दोन्ही सारखंच आहे. याच्यात भेद तरी नसावा. पण एक सांगून जातो तुम्हाला, जगाच्या पाठीवर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असं एक रत्न जन्माला आलं, त्याने एकट्यानेच फक्त आईला सन्मान दिला. आईला निस्ती आई नाही म्हणाले, आई साहेब म्हणाले, आऊ साहेब म्हणाले. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर आईला सन्मान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही सोपी गोष्ट नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र थोडं वेगळ्या पद्धतीनं पाहावं तुम्ही. शिवाजी महाराजांनी रामप्रभूंचं, भगवान श्रीकृष्णाचं, बजरंगबलीचं, या सगळ्या महान विभूत जगद्गुरु तुकोबारायांचं, माऊली ज्ञानोबारायांचं अनुकरण केलेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही म्हणाल काय हे काय अनुकरण केलं बुवा? तुम्हाला हनुमंतरायाचा बऱ्यापैकी, इतके वर्ष तुम्ही कीर्तन ऐकता म्हणजे हनुमंतराय बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असतं. हनुमंतरायांची एक पद्धत होती किंवा एक नियम होता, अंजनी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय ते दिनचर्या सुरू करत नव्हते. हनुमंतरायाचं दर्शन वर्जित कधी झालं? जेव्हा राम रावणाचं युद्ध सुरू होतं तेवढ्या कालखंडात मातेचं दर्शन झालं नाही. पण एरवी असा एकही दिवस नाही की अंजनी मातेचं दर्शन घेतलं नाही. तद्वत हा हनुमंतरायांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला आणि आईसाहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय महाराजांनी कुठलंही कार्य सुरू केलं नाही. तुम्हाला एक माहीत असेल, भगवान श्रीकृष्णाचा आणि धर्मराजाचा स्त्री जातीला एक शाप आहे. काय शाप आहे? तुला म्हणून सांगते, हे की नाही? आणि साऱ्या गावाला सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या मनात किती गोपनीय गोष्ट सांगा, ती मनात राहणार नाही. मग मला सांगा, जिजाऊ साहेब स्त्रीच होत्या ना, महिलाच होत्या ना? मग शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या काही मोहिमा झाल्या त्या आईसाहेबांना माहीत नव्हत्या का? मग माहीत असून सुद्धा जिजाऊ साहेबांनी साऱ्या गावाला सांगत बसल्या का, माझा शिवबा चाललाय आता अफजल खानाचा कोथळा फाडाया, असं सांगत बसल्या का कोणाला?
बरं तो निस्ता मोकळा गेला नाही, वाघ नखं घालून गेलाय म्हणजे फाडूनच येणार असं सांगत बसले का कोणा? आपल्या पुण्यातली एक घटना सांगून जातो महिला मंडळ तुम्हाला. मला संस्कार सांगायचे आहेत. शाहिस्तेखाना आला होता आपल्या पुण्यामध्ये. इथले आपले सगळे लोक, विशेषतः त्याने सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला दिला असेल तो खेड आणि आंबेगाव परगण्यातल्या लोकांना. परगणा हा ऐतिहासिक शब्द आहे, तालुका हा आपण निर्माण केलेला आहे. का त्रास दिला? कारण त्याचं सैन्य इतकं प्रचंड होतं, त्याला खायला प्यायला सगळं लागायचं. त्याने काही दिल्लीहून काहीच आणलेलं नव्हतं. आपण रचलेल्या सुड्या, आपण रचलेल्या वळ्या समजतात ना? हां, आता नंतरच्यांना विचारलं ना वळे काय भानगडे, नाही समजायचं, अवघड काम आहे ते सगळं, वळे कळणारच नाही. हां, आणि मोठं ह्या गोष्टी लई लांबच्या राहिल्या. आता ते मग एखादा दादा कोणत्याचा जुना पिक्चर बघावं लागेल, गाव मोठंवरचं गाणं, तेव्हा ती मोठ दिसल, याला मोठ म्हणत होते. तो बी ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना सगळा. मला एक ठिकाणी मुंबईमध्ये असा एक महाभाग भेटला. त्याने मला बरंच काही विचारलं. त्याला म्हटलं बाबा आता मी तुला काही विचारू का रे? अहो म्हटलं विचार का. आता मी एवढं विचारलं, तुम्ही एवढे सगळे प्रश्न दिले, तुमचा एखादा प्रश्न मी सहज बोलेल. मी त्याला म्हटलं तू महाराष्ट्रात जन्माला आला? म्हणलं हां. म्हटलं कडधान्य गायला म्हणतात रे? तो म्हणतो वावराच्या कडकडनी उगातं ना त्याला कडधान्य म्हणतात. आणि म्हटलं मध्ये उगातं त्याला काय म्हणतात? मला ते अजून माहीत नाही. अर्धवट ज्ञानाचा कळस या. कडधान्य कडकडनी येतं का सगळ्या वावरात येतं? असं आहे का नाही? कडधान्य कडकडनीच टाकतो का आपण? असं नाही ना कधी. पण त्याला वाटलं धान्याचंच नाव कड आहे म्हणलं कडकडनीच असं. असा अजून एक प्रकार सांगत होतो महिला मंडळ तुमच्यासाठी. आमच्या किरण महाराजांनी मी एकदा काही नाईलाज असतो, आम्हाला बसनी मुंबईला कीर्तनाला जावं लागलं. तिकडच्या आयोजकांनी सांगितलं म्हणलं महाराज काय करा, कृपा करून तुमची गाडी घेऊन नका येऊ. मी म्हटलं का हो? नाही म्हटलं जरा घोटाळा आहे, कालच्या कीर्तन करायची गाडी फोडली. अर्थात कीर्तन कुठं होतं ते सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कीर्तन होतं कुर्ल्याला मुस्लिम मोहल्ल्यात. त्यांना आपलं काही बरं वाटत नाही. मग आम्ही गेलो, बसने गेलो. बऱ्याच दिवसांनी बसमध्ये जायचा योग आला. आणि बऱ्याच दिवसांनी योग आल्यामुळे मी एसटीत चौफेर नजर फिरवत होतो. आम्ही दोघं ज्या सीटवर बसलो होतो त्याच्या पलीकडच्या सीटवर 2 महिला बसलेल्या होत्या. एक गावाकडची होती आणि एक शहराकडची होती. ते म्हणा तुम्हाला कसं काय कळलं ती गावाकडची आणि ती शहराकडची? ओळखायलाही सोपं. जिनं मस्तपैकी नऊवारी, डोक्यावर पदर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, कपड्याला तर अंगावर अंगभर कपडे जिच्याकडे असतात ती गावाकडची. आणि जिच्या अंगावर बैद्वार कपडे नाही, आता याच्यापेक्षा वेगळा शब्द नाही वापरत मी, बैद्वार म्हटलं म्हणजे समजत आपल्याला. तिच्या अंगात कपडे त्याला जे घातलेले होते त्या वस्त्राला नाव म्हणतात टॉप. ज्याने अजिबातही अंग झाकत नाही त्याला लोक काय म्हणतात? टॉप. बरोबर आहे ना? पण ही जी माता भगिनी होती गावाकडची, तिला तहाणं लेकरू होतं, लेकरूवाळी होती. मग असे जिला तहाणं लेकरू असतं ज्या माता भगिनीला, ते जवळ त्याच्याबरोबर एक पिशवी असते, पर्स नसते, पिशवी असते. पिशवी गावाकडच्या महिला, मुंबईवाली का पर्स असते शहरावालीकडं. त्या पिशवीत काय असतं? महिला मंडळ बोला ना जरा. लेकरूवाळे म्हणले पिशवीत काय असेल? काहीच नाही. अहो बाळुती असतात ना, बाळासाठी बाळुती ठेवते का नाही ती? काही नसू द्या, लिस्टिप नसू द्या, फिस्टिप ना. आताच्या पर्समध्ये ते 12 भानगडी असतात सगळ्या. गंध असते, पावडर असते, लिस्टिप असते वगैरे वगैरे. ते आता मला तेवढी नावच नाही माहिती. पण जिच्याकडे तहाणं लेकरू आहे ती ह्या सगळ्या गोष्टी ठेवत नाही. त्याच्यात फक्त काय ठेवते? बाळाच्या परवरिशसाठी, बाळाला काही कमी पडू नये म्हणून काय ठेवते? बाळुतं ठेवते. बरोबर आहे ना? होय म्हणा, काही होय म्हणा नाही तर नाही म्हणा. मग मी वेगळा पदार्थ सांगतो. होय म्हणलं तर मला पुढं जायला होय, बरोबर ना? काही प्रवास झाल्यानंतर तिच्या मांडीवर जे बाळ होतं ना त्याने सू केली. सू समजली का तुम्हाला? आता एवढं तरी कळलंय म्हणजे. हा, बाळाने सू केली. आणि ही जी बाजूला बसलेली होती ना तिनं नाक मुरडलं. आता ते मला जमत नाही मुरडायला तुमच्यासारखं, पण ते कसं मुरडलं असेल तुम्हाला समजले. आता ते मला सांगा, ह्याच्यात त्या बिचारीची काय चूक आहे हो? काय नाक मुरडायची गरज आहे? एक ना एक दिवस तू आई होणारच आहे ना, होणार आहे की नाही? पण नाही बरं वाटत काही लोकांना. आणि मग ते बाळ लघवी केल्यानंतर ते ओलं झालं. शेवटी ती आई आहे, ती दम खाईल का? तिनं लगेच ती पिशवी काढली, वरून घेतली. एसटीत वर ठेवतात ना बॅगा, ती खाली घेतली. मी सगळे पाहत होतो बरं का. मला अशा बारकाईने गोष्टी पाहण्याच्या
म्हणजे कीर्तनात तुम्ही लोक म्हणता ना जे विनोद किंवा विनोदाचार्य, मला असे सुचलेले विनोदला येतात. तुम्ही इतके खळखळून हसाल का ज्याला म्हणते, फक्त तयारीत राहा. तिनं वरून ते पिशवी काढली, त्याच्यातून बाळूतं काढलं, बाळाला कोरडं केलं, ओलं झालं, बाळूतं बाजूला केलं, सुक्क बाळूतं त्याला पुन्हा नेसवलं. ते बाळूतं नेसवायचं आईलाच जमतं, बाकी कोणाला जमणार? सोपी गोष्ट नाही. ते इजार नेसता नाहीत काही काहीला. तुम्ही बाळूतं नेसवता म्हणजे साधी गोष्ट आहे कधी, बरोबर आहे की नाही? ती आईच करू शकते. पण हे सगळं होत असताना ही इकडची पाहत होती. ती तिला काय म्हटली माहिती का? ती म्हणले हागीच नाही का? ती म्हणले हागीच नाही, फक्त मोतीस. हिला हागीच काय भानगड ती माहीतच नाही ना, हिनं पहिल्यांदा ऐकलं. ती म्हणले हागीच नाही, फक्त मोतीस आहे, आणि मोतीच असल्यामुळे मी बाळूतं काढलं. आता त्या एसटीवर आम्ही दोघं एवढं खळखळून हसत होतो. मागच्यालाही कळलं नाही, पुढच्यालाही कळलं नाही. हे दोन महाराज हसत आहेत का? कारण ती बिचारी गावाकडची होती, तिला हागीच काय भानगडी ती माहीत नव्हती. त्यामुळे तिनं पुन्हा विचारलं, नक्की हागीच नाही? म्हटलं नक्की हागीच नाही, फक्त मोतीस. लक्षात घ्या तिच्या भावना काय. तिचं बाळाकडं लक्ष आहे. तिला या फॅशनच्या दुनियातल्या वस्तूकडं काही देणं घेणं नाहीये, कारण ती आमची संस्कृती आहे. लक्षात ठेवा, ती संस्कृती जपायचं काम फक्त आई करू शकते. विठाला विठाला बाळाच्या परवरिशमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. छत्रपतींची परवरिश सांगायला गेलो तर 12 वाजतील, त्यामुळे मी थोडा तो विषय थांबवतो. पण जिजाऊ साहेबांनी शिवाजी राजा घडवताना जे काही केलं, आपण कुठे होतो? आपला शाहिस्तेखान इथं आला होता चाकणला, आणि सगळ्यात जास्त त्रास दिला तुम्हाला म्हणजे खेडकरांना बी आणि आंबेगावकरांना बी त्रास दिला. म्हणजे नेमकं काय केलं मी सांगत होतो, वळईपासून बाजूला गेलो, बरोबर आहे. ह्या वळया ते लुटून न्यायचे त्यांच्या जनावरांमध्ये. त्यांच्याकडे बैल होते, घोडे होते, हत्ती होते, उंट होते, सगळं होतं. त्यांना ते धान्य लागायचं, आणि आपली धान्याची पोती त्यांच्या सैन्याला ओढून नेली जायची. जबरदस्ती आडवे पडणाऱ्याची गर्दन मारली जात होती. एवढा त्रास दिला जात होता. परिणामी ज्या वेळेला जिजाऊ साहेबांना जेव्हा कळालं राजगडावर, तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही परिसरामध्ये गुप्त दवंडी दिली. दवंडी कशी देतात माहिती का? दवंडी द्यायला एक असा भोंगा धरतो. आता कोतवाल साहेबांकडे जशी भोंगी तशी भोंगी नव्हती तेव्हा, ती भोंगी वेगळी होती. आता हे सगळं आता साऊंडमध्येच आलं. भोंग्यांचा जमाना जवळपास काही दिवसांनी भोंगीसुद्धा सांगावं लागतील काय भानगडे, भोंगी म्हणजे काय. आता हे सगळं असं येणार आहे. एक दिवस ट्रम्पेट फक्त आता कशासाठी राहिले माहिती आहे का? घाटासाठी. ट्रम्पेट जे राहिलेत ना, ट्रम्पेट म्हणजेच भोंग, ते राहिले कशासाठी? फक्त घाट, आणि ते आपल्या 2-3 तालुक्यातलंही चालतंय म्हणून ती ट्रम्पेट राहिल्यात. आणि एक पुढाऱ्यांच्या सभा, त्याला पण ट्रम्पेट लागत. बाकी आम्हाला नसलं तरी आमची कथा असू द्या, कीर्तन असू द्या, आमचा याच्यावर भागात आहे की नाही? कारण आम्हाला जगाला त्रास द्यायचा नसतो. जे आमच्या समोर बसले त्यांना ऐकायला गेलं तरी आम्ही समाधानी असतो. विठाला विठाला जिजाऊ साहेबांनी दवंडी दिली. एक बोलणारा जो मनुष्य होता तो मागे, आणि मातंग समाजाचे आता आपल्या इथे आहेत ना, कुठे गेले तुतारेवाले, बसले का शांत? हा, म्हणजे मातंग समाजाचा मनुष्य एक हलगी घेऊन यायचा, काढ 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 काढ, आणि मग मागचं त्याचं वाजून झालं रे झालं एकदम होता. ऐका तो गल्ली बोळात नव्हता हिंडत, चावडीवर जायचा. कुठं जायचा? चावडीवर एकदा जर असं कोणी म्हणलं ना ऐका का, दुसऱ्या 10 मिनिटात गाव जमा व्हायचं पद्धत होती ती. आणि एकदा का गाव जमा झालं मग हळू सांगायचा. आता मोठ्यानं नव्हतं ओरडत का? आपली कोणी ती ओळखायची पहिली, कारण ती कामगिरी हेर खात्यातल्या माणसाला असायची. आणि जमा झालेल्या लोकांमध्ये पण आणखीन शिवाजीराजाची 2-3 माणसं असायची. ऐकणाऱ्यांपैकी सगळीच आपली आहेत का ती खात्री केली जायची. मग त्याला असा इशारा केला जायचा, मग तो ती दवंडी द्यायचा. कारण ऐकणाऱ्यात जर त्यांचा जर कोणी असेल तर बातमी लीक होईल, फुटली जाईल. मग आऊसाहेबांचा आदेश असा आहे की आपल्याला जेवढ्या चीज वस्तू बरोबर घेऊन जाता येईल तेवढ्या घेऊन जायच्या, जीव वाचून निघून जायचं. मागं जी काही संपत्ती राहील दाना वैरण त्याला स्वतःच्या हाताने घरादारासहित काढी वाट. तुम्हाला जिजाऊ साहेबांनी असं का सांगितलं असेल? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही सोडून गेलेलं तुमच्यासाठी परत ठेवलं जाणार नाही. ते कोण घेऊन जाणार? शाहिस्तेखान. परिणामी एक प्रकारे त्याला आपण रसद पुरवली,
रसद पुरवल्यानंतर त्याचं बळ वाढेल का कमी होईल? बळ वाढणार आहे. मग त्याचं बळ वाढू नये म्हणून स्वतःच्या हाताने आग लावून जायचं. पण माणसं मग गेली कुठं? माणसं गेली खेड सोडून, माणसं गेली मंचर सोडून, पण गेली कुठं? तुमचे आमचे त्यावेळचे बाबजादे, 350 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. ही माणसं सगळी निघून, सगळी दोन्ही तालुक्यातली मंडळी भीमाशंकरच्या अभयारण्यात दिवस काढत होती. कुठे? भीमाशंकरच्या अभयारण्यात. इकडून तुमची मंडळी सगळी वाडा मार्गे, तिकडून आमची घोडेगाव तळेघर बिळोगर त्या मार्गाने तिकडे गेली सगळी. डिंभा घोडेगाव तळेघर शिनवली बिनवली त्या मार्गाने. आणि मग गेलेली लोक धान्य तर काय घेऊन गेले ना, मग खात काय होती, जगत कशी होती? अक्षरशः त्यावेळेच्या आपल्या बाबाजाद्यांनी कंदमुळं खाऊन दिवस काढले, झाडपाला खाऊन दिवस काढले. जगलो तर हिंदवी स्वराज्य येईल, शिवाजीराजा करीन आम्हाला मुक्त याच्यातून. एवढ्या आशेपोटी माणसं आमचे बाबाजादे त्यावेळेला तिथं राहिले, हाल अपेष्ट सहन केल्या, पण धर्म सोडला नाही. म्हणून त्या आमच्या बाबाजाद्यांना आम्ही खऱ्या अर्थाने शाल्यूट ठोकला पाहिजे. त्यांनी धर्म सोडला नाही म्हणून आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो, हे लक्षात ठेवा. अशी परिस्थिती आमच्या परिसरामध्ये निर्माण झालेली होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये तुकोबरायांनी परमार्थ जिवंत ठेवला. ती परिस्थिती काय होती त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग, अंतर्बाह्य जग आणि मन जीवाही बोज पडती आघात, जीवाही बोज पडती आघात. जोरदार टाळ्या. छगन चौगुले जिंदाबाद. सुंदर चालवली, मस्त प्रसंग पाहून. लक्षात ठेवा, अशा परिस्थितीमध्ये आमच्या बाबाजाद्यांनी दिवस काढले. म्हणून हा सगळा मुलूक आज आपला जो पुणे जिल्हा आहे हा हिंदू बहुल आहे. हिंदू बहुल म्हणजे हिंदूंची संख्या जास्त. का तर शिवाजीराजाचं मूळ साम्राज्य इथून सुरू झालं, पुण्यातून. पण आज ज्या भागात शिवाजीराजा पोहोचला नाही त्या भागाची परिस्थिती आपल्या देशामध्ये अतिशय दयनीय निर्माण झालेली आहे. ईशान्येकडच्या 9 राज्यांमध्ये आज हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे. तिथं आज आमच्या माता भगिनींचं जगणं असह्य झालेलं आहे. त्यांना आता शिवाजीराजांची आठवण येते. पण शिवाजीराजा आमच्या भूमीत जन्माला आला, इथं स्वराज्य निर्माण केलं, इथं आम्हाला सुजलाम सुफलाम बनवलं. आम्हाला त्याची किंमत नाही. आम्हाला ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी परमार्थाच्या मार्गावर आणलं, आम्हाला त्याची किंमत नाही. का तर तेही आमच्या इथं जन्माला आले. म्हणजे आमचं कसं झालं आहे, काखेत कळसानं गावाला वळसा, आमचं तरा अशी झालेली आहे. आम्हाला ज्ञानोबराई समजले नाही, आम्हाला तुकोबराई समजले नाही, आम्हाला छत्रपती समजले नाही. आणि समजले असते तर कदाचित इथं कानान कोपरा भरून गेला असता. तुम्ही म्हणाल महाराज पहिलाच दिवस हो.
असू द्या ना पहिलाच दिवस. एकतर पहिली गोष्ट मी एक प्रामाणिकपणे कबूल करतो, मी खूप वर्षांनी पहिल्या दिवसाचं कीर्तन करतो. मला बोलवतच नाही पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी कोणी, त्याला मी काय करू. आम्ही येता येता ठरवलं कोणचा अभंग घ्यायचा. इथं गाडीतून उतरताना महाराज म्हणले हा हा घ्या. म्हणलं चला तो घेऊ, हरकत नाही. विठाला विठाला. मला एक सांगायचं लक्षात ठेवा, हा परमार्थ जगवला कसा ते सांगतो तुम्हाला. हा परमार्थ जगवण्यामध्ये तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज या गुरु शिष्यांचं इतकं मोठं योगदान आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम झाला या दोन व्यक्तिमत्वामुळं, आणि या भक्ती आणि शक्तीच्या संगमातून परमार्थ बहरला गेला आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. आता तो कसा बहरला गेला तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो. हे चिंतन तुम्हाला कधी ऐकायला भेटणार नाही. तुकोबरायांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुप्त करार होता, अलिखित करार होता, लिहिलेला नव्हता तो. आता लिहिलं तरी माणसं पलटे खात्यात. त्याला नोटरी करून आणा, रजिस्टर करून आणा, आणखीन काय काय करून आणतात लोक, तरी माणसं कलटी आणतात. मी तसं म्हणलोच नव्हतो, मी तसं लिहलंच नाही. तुम्ही बळच माही सही घेतली. पुन्हा कोर्टात जातीन, पुन्हा कोर्टात जातीन, खालच्यात नाही जमलं तर वर्षात नाही, त्याच्या वर्षात आयुष्य घालवतील कोर्टात, पण खरं बोलणार नाही. एवढी लबाड फायदा झाल्यात, खरं आहे की नाही. पण तुकोबरायांचा छत्रपतींचा अलिखित करार होता. म्हणजे महाराजांच्या मुखातले निघालेले शब्द छत्रपतींनी श्रवण केले आणि छत्रपतींच्या मुखातून निघालेले शब्द तुकोबरायांनी श्रवण केले. तिसऱ्या व्यक्तीला माहीत नाही, फक्त बहिर्जी नाईक सोडून. शिवाजी महाराजांच्या बऱ्याचशा गुह्य गोष्टी फक्त बहिर्जी नाईकालाच माहीत असायच्या, बाकी कोणालाच माहीत नसायच्या. कारण ते व्यक्तिमत्वच असं होतं ना. त्यांची धर्मपत्नी आणि शिवाजी महाराज या दोघांना सोडून ते कधीच कोणाला ओळखू येत नव्हते. जिजाऊ साहेब सुद्धा कधी कधी फसायच्या. महाराज सांगायचे आपला बहिर्जी हो, अहोसाहेब आपला बहिर्जी येतो. म्हणजे जिजाऊ साहेबांना सुद्धा कधी कधी बहिर्जी नाईक ओळखायचे नाहीत. मग बहिर्जी नाईकांनी फक्त श्रवण केलं, बाकी तुकोबरायांना आणि छत्रपतींना हे माहीत होतं. आता हा करार काय होता ते सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला हिंदवी स्वराज्याची सुरुवात आपल्या पुण्यामध्ये लाल महालातून सुरुवात केली, त्यावेळची परिस्थिती अशी होती, सगळ्या मंदिरातलं भजन पूजन बंद झालेलं होतं. मंदिरात पूजनच नाही तर भजन कुठून. पहिलं पूजन तर झालं पाहिजे ना. आणि तुम्ही पहा किती आलिशान मंदिरं बांधा, कसंही करा, तिथं नित्यपूजा जर नसेल, नित्य उपासना नसेल, त्यात मूर्तीतलं देवत्व नष्ट होतं, भंग पावतं. मग मला सांगा, यावनी आक्रमण झालं त्यावेळेला किती मंदिरात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, सरसकट सगळीकडे झालेली होती. पण म्हणजेच झालं काय होतं, सगळा परमार्थ बंद पडलेला होता. पण त्यावेळेला तुकोबरायांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही गुप्त संदेश त्या ठिकाणी एकमेकाला दिला गेला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता कुठंतरी थोडाफार मुलूक स्वराज्य स्थापनेपुरता आपल्या ताब्यात आहे, पण तिथे सुद्धा परमार्थ बंद आहे, तो सुरू करावा लागेल. महाराजांनी असं सांगितलं की तुकोबराय आपण काय करा, तुम्ही देहूमध्ये असल्यानंतर आमचा एक हेर येईल आणि तो तुम्हाला नमस्कार करणार नाही, राम राम घालणार नाही. कारण तुम्हाला राम राम घालणारे भरपूर वारकरी आहेत. मग हाही जरी राम राम घालायला लागला तर हा स्वराज्याचा माणूस हे तुम्हाला ओळखणार नाही. आणि प्रत्येक वेळेला त्याला तुम्हाला ओळख द्यायला इतका वेळ त्याच्याकडे नसणार आहे. आणि तुम्हाला सहज आलेला माणूस समजला पाहिजे. माऊली जर थोडं शांत बसा. विठाला विठाला महाराजांचा जो हेर जायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो देहूत गेल्यानंतर
कितीही तुकोबारायांच्या भोवती वारकरी असू द्या, धारकरी असू द्या, कोणी असू द्या, तो जाऊन त्यांना त्या ठिकाणी काय करायचा, मुजरा घालायचा. बाकीचे जे काही आपले लोक त्याला पाहायचे ना, म्हणजे येडायच तू, संत आहेत ते, त्यांना नमस्कार घालायचा, दंडवत घालायचा. तो काय करायचा, मुजरा घातल्याबरोबर एक सांकेतिक भाषा तुकोबारायांना छत्रपतींनी सांगितली होती. त्या सांकेतिक भाषेत तो इशारे करायचा आणि पुन्हा मुजरा घालून तो निघून जायचा. तो यांची बडबड ऐकायला मोकळा नव्हता. आणि मग बाबा आता जर तुम्ही आता तरी गप बसता का, तुम्हाला जायचंय खाली तर जावा, नाही तर गप उभे राहा. अहो तुम्ही धीरूभाई अंबानी मला माहिती आहे, पण तुम्ही गप्प बसा. तुकोबारायांना महाराजांचा जो हेर जायचा त्याने सांगितलं, ती सांकेतिक भाषा फक्त तुकोबारायांना कळाली, त्याने हातवारे केले. तुम्ही पहा आजच्या कालखंडामध्ये अजून त्यातली काही लोक आहेत, ते संबळ वगैरे वाजवतात. आपण जर त्याला काही दक्षिणा दिली ना, तो त्या तिकडे असतो आणि तो तिथून असं काहीतरी सांगतो आणि इकडचा संबळवाला सांगतो बाळासाहेब कोतवालच्या नावानं, जगदंबेच्या नावानं, तो करत असतो आपलं काहीतरी. बाळासाहेबांनी नाव तिथं सांगितलंय आणि याला त्यांनी फक्त असं काहीतरी तिकडून इशारे केले आणि तो त्याचं नाव घेऊन असं पाहायला मिळते की नाही अजूनही, अजून ते समाज आहे. तर तशी भाषा तुकोबारायांना सांगितली. तुकोबारायांना एकट्यालाच समजली. जसं तो मनुष्य तिकडं उभा राहून इकडं जो संबळ घेऊन उभा असतो त्याला एकट्यालाच समजतं. आपण बघणारे भरपूर असतो, वारीत सुद्धा असे लोक असतात की नाही. आपण जेव्हा विसावाला बसतो तेव्हा ते येतात आपला त्यांचा तर खेळ दाखवायला. आपणही सांगतो ह्या महाराजाच्या नावाने 100, ह्या महाराजाच्या नावाने 200. आपला टाईमपास होतो, जरा विसावा घ्यायचा असतो, थकवा घालवायचा असतो, तो एक आनंद पाहायला मिळतो. तशी ती लोक म्हणजे शिवाजी महाराजांनी जी कला विकसित केलेली आहे गुप्तहेर खात्याची, ती आजही त्या म्हणजे त्यांचे ते वंशज असतील कदाचित, त्या मंडळींनी ती कला जिवंत ठेवलेली आहे. ती तुकोबारायांना भाषा कळाली. बाकीचे म्हणले येडे यायला मुजरा घातले आणि काय काय हातवारे केले आणि गेला निघून. महाराज काहीच नाही म्हणाले. तुकोबारायांना ते समजलं. आता त्याच्या सांगण्याचा उद्देश असा होता की अमुक एक मुलूक आहे खेड तालुक्यातल्या ढोरे बांबरवाडीपर्यंतचा मुलूक स्वराज्यात आलेला आहे. तिथे जाऊन पांडुरंगाच्या मंदिरात भजन कीर्तन सुरू करायचं आहे. ते काम तुम्ही उद्या जाऊन सुरू करायचं आहे. तुकोबाराय पहाटे यायचे इथं. जे गावाची संकेत दिला असेल त्या गावात, आपलं गाव आपण निमित्ताला उदाहरणाला घेतलंय, तिथे तुकोबाराय यायचे. आणि तुकोबाराय तुमच्या गावात आले, तुमच्या गावातले वारकरी घरी बसतील का? येणारच की नाही? तत्कालीन वारकरी येणारच ना. भले आता संख्येने लोक कीर्तनाला कमी आहेत, पण आली हे महत्त्वाचं आहे की नाही? का तर कीर्तन आहे म्हणून आल्यात. मग तुकोबारायांनी आल्यानंतर लोक दर्शन घ्यायचे. मग लोकांचा आग्रह असायचा तुकोबाराय कीर्तन करावं, तुम्ही आमच्या गावात आलेत. जुन्नरच्या बाजारपेठेत तुकोबारायांनी उभ्या बाजारपेठेत 5 वेळा कीर्तनं केलेली आहेत, उभ्या बाजारपेठेत. का तर लोकांचा प्रचंड आग्रह होता. महाराज गेले होते मिरच्या विकायला जुन्नरच्या बाजारपेठेमध्ये. हां, मिरच्या विकून झाल्यानंतर लोकांना त्यांना जाऊ दिलं नाही. म्हटले बाबा इथंच कीर्तन करा, परत तुम्ही कवा येतात मोरल्या बाजारी. आलं तर आले, नाही तर गेले तिकडं बोंबल्या विठोबाच्या तिकडं. ते बोंबल्या विठोबाचं प्रकरण आणखीन वेगळं आहे. ते का बोंबल्या विठोबा म्हणतात तो भाग वेगळा, आपल्याकडे वेळ तेवढा नाही आहे. महाराजांचा हेर जायचा, तुकोबारायांना सांकेतिक भाषेत द्यायचा आणि जिथं बंद पडलेला परमार्थ होता सुरू झाला. हळूहळू अख्खा पुणे जिल्हा सुरू झाला. सगळीकडे भजन कीर्तन व्हायला लागले, मंदिरातल्या पूजा व्हायला लागल्या, मंदिरं सुरक्षित झाली. प्रकार असा झाला, देहूचा जो पाटील होता तो पाटील महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी नियुक्त केलेला नव्हता. तो पाटील मोगलांनी नियुक्त केलेला होता. आणि त्या मोगलाच्या पाटलाला असं सांगितलं होतं, आम्ही सगळा बंद पडलेला परमार्थ सुरू कसा होतोय आणि जे गाव स्वराज्यात जातंय तिथं तुकाराम महाराज कसे जातात. त्या पाटलाला धमक्या दिल्या, तुला तनखा देतोय आम्ही, फुकटची देतोय का? हे कोण कसं सांगतंय, कसं हे तुम्हाला माहीत पडतंय आणि का परमार्थ सुरू झालाय. त्यावेळेला पाटलाने खूप सारा हेर ठेवले त्याचे. कोणामागं? तुकोबारायांच्या मागं. पण तुकोबारायला त्याचं काही देणं घेणं नाही. पण शिवाजी राजा एवढा हुशार राजा होता. पहिल्या वेळेला ह्या महाराजांना जर पाठवलं तर दुसऱ्या बाजूला जे पखवाद वाजवतात ना, दुसरा राऊंड तुम्ही असायचे, तिसऱ्या राऊंडला हे दोघं पण नाही, ते दादा असायचे. प्रत्येक वेळेला माणूस बदलला जायचा आणि त्यांना क्रमांक दिले होते, नंबर दिले होते. ज्याचा नंबर झालाय त्याने परत देऊ चुकून सुद्धा जायचं नाही. त्याला लय आठवण झाली ना, माऊलीच्या दर्शनाला जायचं त्यांनी आळंदीला. त्याच्यातही त्याचं आणखीन समाधान झाले, पंढरपूरला जायची त्याची व्यवस्था केली जायची, पण त्यांनी देहूत परत जायचं नाही. हा जो देहूचा पाटील आहे, महाराजांना निरोप कोण सांगायला होते याचा शोध घ्यायचा.
त्याला कळायचं कोणीतरी एखादा विचित्र माणूस येतोय, मग तो माणूस शोधत राहायचा, पण माणूसच सापडत नाही. माणूस परत देऊत येतच नव्हता तर सापडेल कसा? प्रत्येक राऊंडला प्रत्येक फेरीला दुसरा माणूस असायचा. अशी शेकडो माणसं तुकोबरायांना निरोप सांगायला जायची, पण एकदा गेलेला मनुष्य परत येत नव्हता. शेवटी मोगलांचा सेनापतीने आदेश काढला, तुला पाटील की फुकट उपभोगायला दिलेली नाही, तुला हे जमत नाही, म्हणून त्याची तनखा बंद केली. आता तनखा बंद केल्यानंतर राग कोणावर काढणार? तो कोणावर काढणार? सरळ आहे तुकोबरायांवर काढणार. आणि म्हणून देहूचा पाटील कोपला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, ओ आता मज भीक कोण घाली. भीक कोण खाली, आता मज भीक कोण खाली. पाटील गावीचे गे लोक, कोपला पाटील गावीचे गे लोक, कोपला पाटील गावीचे गे लोक, कोपला पाटील गावीचे गे लोक. गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक. आता माझा भीक कोण घाली, आता माझा भीक कोण घाली. आता मज भीक कोणीकडे जावे, गावात राहावे कोणाकडे जावे, गावात राहावे. कोणाकडे जावे, गावात राहावे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी त्या कालखंडामध्ये परमार्थ जिवंत ठेवण्यासाठी एवढे पराकाष्ठाचे त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. तुकोबरायांसारखा त्याग, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्याग, शंभूराजांसारखा त्याग, वैराग्यमूर्ती उगाच तुकोबरायांना म्हटलं जात नाही. सगळ्या संपत्तीचा त्याग केला. व तुमच्या आमच्याकडे असून किती असणार आहे? आज जर तुकोबरायांच्या संपत्ती जशीच्या तशी जर असते ना, तुकोबरायांनी एवढं सामर्थ्य होतं तुकोबरायांचं, या सगळ्या पतपिढ्यांचा एवढे एकत्र केल्यानं तरी तुकोबरायांनी इतक्या झाल्या नसत्या. इतिहास सांगतो बरं का, परमार्थ काय सांगतो मला माहीत नाही, पण इतिहास सांगतो तुकोबरायांची संपत्ती एवढी होती, 65 लाख होन. रुपये वेगळे आणि होन वेगळे बरं का, लक्षात घ्या. रुपये म्हणजे एक होनाची किंमत 3.5 रुपये, 65 लाख गुणिले 3.5 रुपये, हिशोब करा, मी तुम्हाला सांगतो. त्याचा जो आकडा येईल त्याला गुणिले, आपल्या इथं पतसंस्था कोणती आहे का जवळची? पतसंस्थाच नाही खेडमध्ये, असेल ना कुठली तरी, तिचं किमान 9-10% व्याजदर असेल का नाही काहीतरी, मग तेवढं व्याजदर लावा आणि गुणिले पुन्हा आणखीन 350-400 वर्ष लावा. आणि जो आकडा निघेल ना, कॅल्क्युलेटर बंद पडल्याशिवाय राहणार नाही, आकडाच निघणार नाही. कारण कॅल्क्युलेटर ठराविक आकड्यांची मर्यादा आहे, त्याच्यापुढे आकडेच पडते नाही. इतका मोठा आकडा तुकोबरायांच्या संपत्तीचा आला असता, पण या सगळ्या संपत्तीचा त्याग केला. अजून त्याच्यापुढे सांगू तुम्हाला,
तुकोबा यांचं वेगळे पण सांगतो तुम्हाला. त्या महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांची स्वखर्चाने पहिली कर्जमाफी करणारं व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे, लक्षात ठेवा. स्वतःच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीतून ती सगळी गहाण टाकली, स्वतःची तर जे काही जवळ होतं ते घालवलं, असलेली जमीन जुमला गहाण टाकला. आणि दुष्काळात 1629-30चा जो दुष्काळ आहे ना, त्या दुष्काळामध्ये महाराष्ट्रातले जेवढ्या लोकांची कर्ज होती ती सगळ्यांची कर्ज तुकोबा यांनी स्वतः माफ केली. एवढं दानशूर व्यक्तिमत्व होतं ते. सगळ्या संपत्तीचं अहो एवढं नाही, लोक मरायला लागली हो अन्न करून. लोक मरायला लागली म्हणून महाराजांची धान्याची कोठारं प्रचंड फुल भरलेली होती. महाराज म्हणले माणसंच जर मिली तर या धान्याचं करायचं काय. धान्याची कोठारं खुली केली हो महाराजांनी, सगळ्या लोकांना देऊन टाकले. पण लोकांना जेव्हा फुकट देतो ना आपण, फुकट, तुम्ही पहा आपल्या पुण्यामध्ये दोन्ही संतांच्या पालख्या असतात, ज्ञानोबरायांची जाती, तुकोबरायांची जाती. आणि बरीच लोक दान धर्म करायला येतात पुण्यात. पुण्यात येथे कमीच, खरं सांगू तुम्हाला, जे दरवर्षी वारी करतात ना त्यांना माहिती आहे पुण्यात जेवढं मिळतं तेवढं पुढं कुठंच मिळत नाही. हां, एवढी व्यवस्था असते. मग खरं सांगू तुम्हाला, एखादा जर केळ वाटा आला आणि कॅरेट घेऊन त्याचं केळ करून टाकी त्यात, तो लांब पळून जातो आणि थोडं टायमाने पाहतो कॅरेट आहे काय, मग येतो घेऊन. मला सांगायचं आहे काय, फुकट दिलेली याची किंमत आम्हाला कळत नाही. तुकोबा यांनी जेव्हा धान्याची कोठारं खुली केली ना, लोकांनी नीट नाही नेलं. त्यातलं जवळपास 4 आणे हिश्श्याचं धान्य मातीमोल झालं. मातीमोल झालेलं त्या काळात लोक काय म्हणायची, मात्र म्हणायची. मात्र खळ्यात ज्यांनी मळणी केली असेल त्यांना माहिती आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्ही राशीचं धान्य घरी नेऊन खा आणि मात्र्यातलं धान्य भिजवून सुकून ज्यांनी भाकरी खाल्ली असेल ना, त्याला जी चव असते ती कशालाच चव नाही, ती अमृतासारखी गोडी असते त्याला. ते सुद्धा लोकांनी भरून नेलं. तुकोबा यांच्या घरी चिपटभर मापटभर सुद्धा काही ठेवलं नाही हो. महाराजांची पहिली पत्नी आजारी पडली, अन्न करून मेली बुवा, स्त्री एक अन्न करता गेली. पण ज्यांनी धान्य नेलं होतं ना, लोक किती कृतज्ञ आहे. एका भाकरीच्या तुकड्यासाठी प्राण गेला हो. पण ज्यांना धान्य दिलं त्यातलं कुणी सुद्धा भाकरीचा तुकडा घेऊन आला नाही. माणसं किती कृतज्ञ आहे. मग आपल्यापैकी जर कोणी असतं ज्यांना खाऊ घातले तेच आमचा विचार करीन, मरू तिकडे ते गावन ती भावकीन गावकीन गेले त्याला लावीत असं म्हणलो असतो आपण मदत केली असते का नाही. ते तुकोबराय होते, त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, आपल्याला तसं कळणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबरायांनी एवढा त्याग केला, एवढे आघात सहन केले. एक मुलगा डोळ्या देखत गेला, एक पत्नी गेली, इतके आघात सहन केले. पण ते भगवंताच्या नामावर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमार्थ टिकून ठेवला. अभंगाचं दुसरं. जीवा ही अगोदर पडते आघात, जीवा ही अगोदर पडते आघात, ओ जीवाही अगोदर पडती आघात, जीवाही अगोदर पडती आघात, ओ जीवा ही अगोदर पडते आघात,
रखुमाई परंतु ज्या दिवशी शिवाजी महाराजांच्या जयंतीला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळेल ना, त्यावेळेला महाराष्ट्राचं नाव लौकिक केवळ हिंदुस्थानात नाही, जगभरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला अभिमानाने नाही स्वाभिमानाने एक गोष्ट जाता जाता सांगून जातो. आता पुढे आली 19 फेब्रुवारी, महिनाच राहिला आहे. आम्ही शिवजयंती करतो यात नवल नाही हो. अख्ख्या पुण्यात होईल, महाराष्ट्रात होईल, दिल्लीत होईल, आग्र्याला होईल, यात नवल नाही. शिवाजी महाराजांची कीर्ती मला तुम्हाला सांगायची आहे. महाराजांची कीर्ती एवढी पसरली, गेल्या वर्षीची 19 फेब्रुवारीची शिवजयंती विश्वातल्या 117 देशात साजरी झाली. हा या महाराष्ट्राच्या मातीतला सगळ्यात मोठा गौरव आहे. याच्यापेक्षा मोठा गौरव होऊ शकत नाही. इथली माणसं आमची कोणी सांगायला गेलं नव्हते की आमच्या राजाची जयंती करा म्हणून. आज शिवाजी राजाची कीर्ती 118 देशात पोहोचली, 17 देशात पोहोचली. एक दिवस असा असेल सर्व जगामध्ये शिवाजीराजाची जयंती साजरी झालेली असेल. कदाचित आपण पाहायला नसू, पण मरावे परी कीर्तिरूपे वरावे शिव होतं. पण असो बऱ्यापैकी गाडी धावण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माझं म्हणण्याचा मतित अर्थ तुमच्या लक्षात आलेला असेल, विस्तार करून सांगण्याची गरज नाही. खरं वास्तविक आजच्या या कीर्तनामध्ये जे सगळे गायक सहकारी, मृदुंगाची प्रचंड अशी साथ आणि भक्ती गुरुकुलातले सगळे विद्यार्थी सुंदर अशी कीर्तनाला साथ दिली, म्हणून मी तुमचं सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अभंगाचा भावार्थ अजून काही पूर्ण झालेला नाही, पण वेळेची मर्यादासुद्धा लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही सगळी मंडळी उशिरापर्यंत बसला म्हणून तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मला फक्त जाता जाता एक तुम्हाला सांगून जातो, दरवर्षी 5 जानेवारीला आपल्या मार्केटच्या समोर महाराजांचं जे स्मारक आहे, पुतळा म्हणत नका जाऊ. पुतळा पुढाऱ्यांचा असतो, महापुरुषांचा नसतो. छत्रपतींच्या बाबत तरी तसा शब्द वापरू नका. छत्रपती, काही लोक म्हणतात तुम्ही महाराजांना फार देवांच्या पंक्तीत बसवलं. बाबा, अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नसले ना, पण देवांपेक्षा कमी नाही आम्हाला, एवढं आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण ज्यांच्यामुळं देवांचं अस्तित्व आहे तो राजा आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही, हे आम्ही म्हणलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या स्मारकाला स्मारकच म्हणावं, हवं तर मूर्ती म्हणा, पण पुतळा म्हणू नका. पुतळा पुतळ्यांचा असतो. नाही कळलं तुम्हाला? असे लय पुतळे आहेत, त्यांचं पुतळं बांधलं जातात. काय त्याचा तालुका सोडून बाहेर त्याला कुत्रं खात नाही. मला सांगा बरं तुम्ही, नाशिक जिल्ह्यातले सगळे आमदारांची नावं, धाराशिव जिल्ह्यातले 2-4 नाही ना. अहो, शेजारच्या तालुक्यातलं माहीत नसते. असल्यांचे पुतळे काही बांधले. मी मला कोणा टीका नाही करायची, पण छत्रपतींची बरोबरी नाही होऊ शकत. लक्षात ठेवा, ज्या राजाची 118 देशाने दखल घेतली, किती आमदारांची दखल 18 देश घेतील? खाली 18, 118 नाही, खाली 18 घेतील का? नाही घेणार. लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांचा आदर्श आम्ही जपला पाहिजे. तिथं 5 जानेवारीला साधारण 5-5:30च्या सुमारामध्ये महाराजांचा पालखी सोहळा येतो आपल्या पुत्राला भेटीसाठी. शिवनेरीगड ते पुरंदरगड, मला वाटतं गेली 7 वर्ष आपल्या गावातून तो पालखी सोहळा जातो. आपल्या जवळच राहणारे आमचे टाकळकर, संतोष टाकळकर, आमच्या स्वराज्य संघाचं आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी नेतृत्व करतात. त्यांची सगळी टीम, युवा वर्ग, महिला मंडळीसुद्धा बऱ्याचशा असतात, स्वागताला येतात. आणि यावर्षी आपण ज्यांना आता आमदार म्हणून निवडून दिलेला आहे, ते आमदार स्वतःहून महाराजांच्या पालखीला खांदा द्यायला आले. अशा आमदाराची या राष्ट्राला गरज आहे. त्या आमदारांचा विजय म्हणजे वारकरी संप्रदायाच्या विचाराचा विजय आहे. मी कोणाची स्तुती वगैरे करत नाही, लक्षात ठेवा. त्या माणसाच्या कपाळावर तिलक नाही असं मी कधी पाहिलं नाही. म्हणजे संस्कृती काय प्रकार आहे,
हे त्यांच्याकडं पाहिल्यानंतर मिळतं. तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सुद्धा एकच मुख्यमंत्री आमच्या कायम स्मरणात राहील की ज्यांच्या कपाळावर कायम कुंकुम तिलक होता, ते अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. संस्कृती दिसली हो. का दिसली सांगू तुम्हाला? चांगल्याच्या संगतीत राहिले ते. दिघे साहेबांच्या सानिध्यात राहिलेला मनुष्य आहे तो. आणि म्हणून पूजा केल्याशिवाय आम्ही जे 6 तास मंत्रालयात त्या वर्षा बंगल्यावर होतो ना, एक PS सांगत होता, किती उशीर हो, काही हो, किती उशिरा झोपू द्या साहेब, पूजन केल्याशिवाय दिनचर्या सुरू करत नव्हते. म्हणजे पहिला मुख्यमंत्री असा आहे की पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि काम करण्याची एवढी कॅपॅसिटी सांगितली त्यांची, माझा विश्वास बसेना हो. मला म्हणले साहेब जर लई लवकर झोपले तर 3:30ला झोपा द्या, लई लवकर 3:30ला, आणि 6 वाजता हा माणूस फ्रेश असतो. म्हणलं हे कसं गणित आहे मला काय कळा ना. मी जेव्हा घरी आलो दुसऱ्या दिवशी माझे फॅमिली डॉक्टर आहे त्यांना जाऊन भेटलो. म्हणले हे गणित काय मला सुटाना. ते म्हणले त्यांच्याकडे एक प्रचंड इच्छाशक्ती असते, त्या इच्छाशक्तीच्या जोरावर ही माणसं काम करतात. ते म्हणले आत्तापर्यंत भरपूर CM आम्ही पाहिले, अनेकांचं PM म्हणून काम केलं आहे, पण हा माणूस जगावेगळा आहे. मी कोणाचं कौतुक करायला इथं उभं राहिलेलो नाही, पण चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून अजून एक सांगून जातो तुम्हाला, आपल्या देशाचे अजून एक मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मनोहर जोशी, आता हयात नाहीत ते, पण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले ना, दिल्लीत पहिलं छत्रपतींचं स्मारक ज्यांनी उभं केलं ना, ते मनोहर जोशी. लक्षात ठेवा. ज्यांनी चांगलं केलं ना, मला त्यांचं स्मरण होतं. बाकीच्यांना जर ह्या गोष्टीचं त्यांना वारकऱ्यांबद्दल आदर नाही, साधू संतांबद्दल आदर नाही. मी अजून एक मागणी आता ह्या मुख्यमंत्र्यांना भेटायचा वेळ मिळाला तर अजून एक आपली मागणी सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने द्यायची. या पुढच्या कालखंडामध्ये आमच्या हिंदू महापुरुषांची आणि संतांची जर कोणी निंदा केली तर त्याला देहदंडाची शिक्षा द्या, असा कायदा करा. तर आमच्या यापुढे महापुरुषांचा अनादर कोणी करायचं धारिष्ट दाखवणार नाही, असा कायदा होणं गरजेचं आहे. आणि मी आता माणिक महाराजांचं माझं याच्यावर चर्चा झालेली आहे. जर असं कधी जर अंमलात नाही आलं तर येणाऱ्या आषाढी वारीला सगळ्या पालख्या कुठं थांबवायच्या? पंढरपूरच्या अलीकडे काय असतंय? वाखरी. वाखरीत सगळ्या पालख्या थांबवायच्या. जेव्हा मुख्यमंत्री जाहीर करील की यापुढे संतांची महापुरुषांची निंदा करणाऱ्यावर देहदंडाची शिक्षा केली जाईल, असा कायदा आम्ही करायला वचनबद्ध आहोत, तेव्हाच पालख्या पुढे न्यायच्या. एवढं स्वप्न आहे. 1 तासभर जरी पालख्या थांबल्या तर काय होईल हे सरकारलाही कळते. आणि सुदैवाने सरकार थोडंसं आमच्या विचाराचं आहे म्हणून ते ऐकल. म्हणून हा प्रयोग यंदाच्या वारीत सगळ्या वारकऱ्यांनी रेटून धरायचा. कारण ज्ञानोबरायांवर बोलणारी माणसं, विरोधात बोलणारी माणसं आम्ही ऐकली. मला त्यांचा नामोल्लेख करायचा नाही. तुकोबरायांची निंदा करणारी आम्ही माणसं पाहिली, छत्रपतींची निंदा करणारी माणसं पाहिली. पण या पुढच्या काळात अशी निंदा करायला त्यांनी 10 वेळा विचार करावा, नाही तर येरावड्यामध्ये चक्की पिसायला जावा. हा कायदा लवकर आला पाहिजे. यासाठी प्रत्येक व्यासपीठावरून त्या ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे आणि ती करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. हे एक ना एक दिवस हा कायदा निश्चित अंमलात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या महापुरुषांचा तो गौरव असेल. आणि म्हणून झालेली सेवा सगळ्या संतांच्या चरणावर आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करतो.